जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परः ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय. परम पूजनीय योगीराज गुळवणी महाराज की जय. परम पूजनीय ब्रह्मर्षि दत्त महाराज की जय. परम पूजनीय योग तपस्वी श्री नारायण काका महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या संतद्वयांच्या पालख्या आजच पुण्यनगरीतून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. गेले 2 दिवस आपण त्याच भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण असताना आपण आपल्या परमभाग्याने आजच्या या विशेष सोहळ्याचे साक्षी होणार आहोत. आजच्या या योगिनी एकादशीच्या दिवशीच हा दुग्ध शर्करा योग गुरुकृपेने जुळून आलेला आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट पुणे जिल्हा केंद्र यांच्यातर्फे आजचा हा महायोग भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब तराणेकर महाराज यांचं पुणे केंद्रातर्फे सहर्ष स्वागत आपण करत आहोत. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान परमपूज्य श्री ठकार काका महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट मुख्य केंद्र नाशिक, जागतिक केंद्र नाशिक येथील विश्वस्त श्री निखिल प्रभुणे, श्री हेरंब गोविलकर, श्री अनंत नेऊरगावकर, श्री सतीश पाटील, तसेच त्रिपदी परिवाराचे विविध साधक, परमपूजनीय सुगंधेश्वरी बा यांच्या एकता ध्यान सेवा ट्रस्टचे साधक मंडळी आणि महायोग सिद्धयोग प्रणालीतील सर्व साधकांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना एक दुःखद बातमी आपण समजणार आहोत. परमपूजनीय योगीराज गुळवणी महाराज यांचे परमशिष्य आणि दीक्षाधिकारी परमपूज्य डॉक्टर प्र.ना. दीक्षित महाराज आज सकाळी ब्रह्मलीन झाले. संपूर्ण सिद्धयोग परिवार या दुःखद घटनेमध्ये सहभागी आहे आणि डॉक्टर प्र.ना. दीक्षित महाराज यांना आपण सर्व साधकांच्या वतीने 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि मग हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जाऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम. शांता पृथ्वी शिवमंतरिक्षं द्योर्नो देव्यभाजन्नो अस्तु.
शिवादिश प्रदिश उद्दिशो नापो विद्युत परिपान्तु सर्वतः शान्ति शान्ति शान्तिः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कार्यक्रमाची सुरुवात आपण परंपरेनुसार दीप प्रज्वलनाने करणार आहोत। दीप प्रज्वलन होत असताना वेदघोषासह दीप प्रज्वलन होणार आहे। वेदमूर्ती विनायक देशपांडे गुरुजी आणि सच्चिदानंद गाडगीळ गुरुजी हे मंत्रोच्चारण करणार आहे। हरि ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देव पृथ्वीजां होतार वृत्नधातमाम् अग्निः पूर्वे विर्षिभिरीड्यो नो तनैरुदा स देवा एह वक्षते अग्निनारेमष्णवत्कोशमेव दिवे दिवे यशसां वीरवत्तमाम् अग्नेय यज्ञवद्भरं विश्वतः परिभूरसि सैद्देवेषु गच्छति अग्निर्होता कविग्रादुस्सत्यचित्रश्रावस्तुमः देवो देवेभिरागमत यदङ्गदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेतत्सत्यमङ्गिरः उपद्वारे दिवे दिवे दोषावस्तर्धिया वयम् नमो भरान्तये मोदे राजन्तवद्वराणां गोपामृतस्य देवीं वर्धमानौ श्वेतवे। परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपणा सर्व मानव समाजाला दिलेला आणि सर्व घोर कष्ट उद्धरणातून तारण नेणारा मंत्र म्हणजे घोर कष्ट उद्धरण स्तोत्र। या स्तोत्राचं पठण आज या ठिकाणी त्रिपदी परिवारातील सदस्यांतर्फे करण्यात येणार आहे। आपण त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावर यावं। चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभस्त्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरा कष्टात् उद्धास्मान् नमस्ते। त्वं नो माता त्वं पिता त्वोदिवस्त्वं त्राता योग क्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धास्मान् नमस्ते। पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हरा शुद्धदैन्यं त्रातारं नो विषयिशास्त्रजूते घोरात् कष्टात् उद्धास्मान् नमस्ते। नान्यस्त्राता न विधाता न भर्ता त्वद्दो देव त्वं शरण्यो कर्ता पूर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धास्मान् नमस्ते। धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावाशक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धास्मान् नमस्ते। श्रीपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रभटे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते। अनसूया त्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिगम्बरा स्मर्तुगामी स्वभक्तानां उद्धरता भवसङ्कटात्। सङ्कल्पितं कार्यमविघ्नमीश द्रागसिद्धिमायातु ममाखिलेश। पापत्रयं मे हरसन्मतीश तापत्रयं मे हर्षान्यधीश। नर्मदे हरसम्भूते हरलिङ्गार्चनात्रते हरलिङ्गार्चनकृते जयाङ्गं नर्मदे हर। ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे
हेवी नमी मस्तकच्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही तराणे जयाची असे जन्मभूमी श्री दत्त उपासना नित्य नेमी गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली नमस्कार नाना समाजा त्रिकाळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीन दयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय चिदानंद अवधूत परम पूज्य श्री बाबा महाराज की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर 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 त्रिपदी परिवारातील सदस्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण सर्वजण चैतन्य गीत म्हणणार आहोत. माईकवरती प्रसन्न जोशी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभव काल उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल व्यक्तित्वाच्या उल्लंघुनिया साऱ्या अंकुचित सीमा विशाल हृदयी स्थापन केली मानवतेची प्रतिमा कर्तृत्वाचे चंदन जिजवणी उटी चर्चिली श्रद्धेने सतत साधना चैतन्याची वाह्यली पदी नियमाने पराभक्तीचा दीप लाविला हृदय मंदिरी तेजाळ उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल द्वेष न कोणाचाही करिता वागू सदा अभिमानाने मान तुकवू आणि ती पुढती सौख्याने फुलवू सदने जगऊ जगाला शिकवणी निष्ठा चिरवांचित ही माणुसकी जिच्या पुढे नतमस्तक होतील साम्राज्ये अवघी सारी ही आकांक्षा स्फुरण देतसे तशीच देईल चिरकाल उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल सहज साध्य हा मार्गचे जरी पंथराज हा ऐक्याचा श्री स्वामींचा आशिष लाभे संतत प्रत्यय येत्याचा दैन्य विघटना दिसे सभोवती मनात चलते शल्य ते काढाया यज्ञ करूया यातच जीवन साफल्य या निष्ठेने पडता पाऊल घालील विजय श्रीमाळ उत्साहाने चैतन्याच्या
मार्गावर करिता चाल, दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल, उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय. धन्यवाद प्रसन्न. परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांनी मार्गदर्शन केलेल्या, आखून दिलेल्या मार्गावर पुणे केंद्राचे कार्य चालू आहे. विविध शाळा, महाविद्यालये, कंपन्या, IT कंपन्या अशा विविध आस्थानपालांमध्ये पूर्वाभ्यास, प्रचार, प्रसार याचेही कार्य सतत चालू आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सर्व साधक नित्यनेमाने भेटतात आणि आपल्या कार्याचा आढावा घेतात. गुरुपौर्णिमा तसेच 1 मे रोजी होणारा महायोग चैतन्य मेळावा, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी असे उत्सव तसेच विविध वार्षिक उत्सव साजरे केले जातात. महायोग भूषण पुरस्कार हा त्यातीलच एक विशेष महत्त्वाचा कार्यक्रम. वैदिक, आध्यात्मिक तसेच सनातन परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या समाजातील विविध मान्यवरांना परमपूज्य श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महायोग भूषण हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत हा पुरस्कार डॉक्टर श्री बालाजी तांबे, वेदमूर्ती श्री कोतवळेकर गुरुजी, परमपूज्य श्री गोविंद देवगिरी, परमपूज्य श्री गणेश्वर शास्त्री द्राविड, परमपूज्य श्री सुरेशानंद तीर्थ स्वामी महाराज, परमपूज्य श्री माधव तीर्थ स्वामी महाराज, हरिभक्त परायण मोरेश्वर बुवा चरोलीकर महाराज आणि मागल्याच वर्षी परमपूज्य श्री सुगंधेश्वरी प्रभुबा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अज्ञानतिमिनांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य श्री गुळवणी महाराज, परमपूज्य श्री दत्त महाराज यांच्यानंतर महायोग परंपरा पुढे नेली ती परमपूज्य नारायण काका महाराजांनी. परमपूज्य श्री नारायण काका महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित आपण एक चित्रफित बघणार आहोत आणि त्यानंतर तोच विषय घेऊन अधिक विचार त्याविषयी नाशिक केंद्राचे विश्वस्त श्री निखिलजी प्रभुणे मांडणार आहेत. सर्वप्रथम आपण चित्रफित बघूया आणि मग श्री निखिलजी प्रभुणे यांचे विचार ऐकू. हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मत्रमण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो. श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्या बाबतीत हे खरं ठरतं असं त्यांच्या जीवनमानावरून लक्षात येतं. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. धर्मसंस्थापना करण्यासाठी आजही ईश्वरी अवतार जन्म घेत आहेत असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि हे एका महान विभूतीच्या बाबतीत आपण म्हणू की खरं ठरलेलं आहे. आणि ती विभूती म्हणजे परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज किंवा नारायण काका यांचा जन्म पिताश्री यशवंतराव व माता साध्वी रमाबाई यांच्या पोटी 3 जुलै 1927 रोजी धुळे येथे झाला. एका मध्यमवर्गीय परंतु धार्मिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातल्या धुळे शहरात जन्म घेतलेल्या नारायण काकांचं प्राथमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयातून तर BSc रसायन पदवीचं शिक्षण पुणे विद्यापीठातनं झालं. 1952 साली त्यांनी पुण्याच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग महाविद्यालयातून BE सिव्हिल तर 1963 साली कलकत्ता विद्यापीठातून पब्लिक हेल्थ या विषयातली ME या पदव्या प्राप्त केल्या. नारायण काकांची 8-9 वर्षाचे असल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रतिबद्धता होती. परमपूजनीय काका महाराज बालपणापासूनच संघाचे स्वयंसेवक होते.
ते प्रतिज्ञाबद्ध स्वयंसेवक होते. त्यांच्या अंगात लहानपणापासूनच अनुशासन हे भिनलेले होते. तळागाळातल्या लहान मुलांसाठी त्यांनी संघाच्या अनेक शाखा श्रीरंगनगर, गंगापूर रोड, नाशिक इथे सुरू करून त्यांना संस्कारक्षम करण्यात योगदान दिलं. ते स्वतः तर उत्तम योगासनं करतच होते, पण सभोवतालच्या तरुणांना योगाचं महत्त्व पटवून देत त्यांनाही योगासनांचं प्रशिक्षण देत असत. आपल्या बौद्धिक संपदेचा बडेजाव न मिरवता ते खास नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे विनामूल्य शिकवणी वर्ग घेत असत. ते पहिल्यापासूनच समाजाभिमुख होते. त्यामुळेच स्लम एरियातील गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान हे मोफतपणे शिकवण्याची त्यांची हौस होती. तरुणांना मार्गदर्शन करणं हा त्यांचा एक फार मोठा छंद होता असं म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये. आणि आज असे हजारो तरुण आहेत की जे नारायणकाका ढेकणे महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात की ते आमच्या आयुष्यात आले आणि आमचं आयुष्य जे आहे ते पूर्ण बदलून गेलं. 1952 मध्ये नारायण काका पुण्याच्या सेंट्रल पब्लिक हेल्थ वर्क्स डिव्हिजन इथे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत ओव्हरसियर म्हणून रुजू झाले. नोकरीत असताना त्यांनी पुणे, कोल्हापूर, जुनागड, परभणी, नाशिक, मुंबई, नागपूर, नवी मुंबई अशा अनेक शहरात वेगवेगळ्या पदांवर काम केलं. अत्यंत कुशाग्र आणि तल्लख बुद्धी, संशोधन वृत्ती यामुळे त्यांनी नोकरीत असताना 52 शोध निबंध विविध नियतकालिकातनं प्रसिद्ध केले. त्या शोध निबंधांपैकी एकाला इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सकडनं सुवर्ण पदक पण प्राप्त झाले. नारायण काकांचं मराठी भाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व होतं. नारायण काका संगीत साधनाही करत असत. त्यांचा आवाज गोड आणि सुरेल होता. तसंच पेटी, सतार, बासरी, तबला वाजवत असत. बहुगुणी व्यक्तिमत्व असलेले श्री नारायण काका ढेकणे महाराज 31 जुलै 1985 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नवी मुंबई या मध्यवर्ती कार्यालयातून अधीक्षक अभियंता म्हणजेच सुप्रिटेंडंट इंजिनियर म्हणून निवृत्त झाले. लोकेशणा, वित्तेषणा आणि दारेषणा यांचा लोभ नसलेल्या नारायण काकांचं जीवन निष्कलंक होतं. 30 जुलै 1985 रोजी म्हणजे सरकारी सेवेतून निवृत्त होण्याच्या आदल्या दिवशी आपल्या रोजनिशीत त्यांनी लिहिलेलं मनोगत असं होतं: एकही पैसा खाल्ला नाही ही माझ्या सेवेतली अत्यंत अभिमानाची गोष्ट. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात असतानाच श्री नारायण काका परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांच्या संपर्कात आले आणि 12 डिसेंबर 1950 या देव दिवाळीच्या शुभ दिवशी त्यांना महायोग, सिद्धयोग, शक्तिपाताच्या दीक्षेचा कृपाप्रसाद मिळाला. श्री दत्तगुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, परमपूज्य श्री गुळवणी महाराज, परमपूज्य श्री दत्त महाराज कवीश्वर हे पंचायतनाचं आदराचं स्थान होतं. स्वामी महाराजांकडून ज्या वेळेला त्यांना या शक्तिपात दीक्षेचा लाभ झाला त्यानंतर त्यांना आपण केलेल्या अभ्यासाच्या प्रत्येक गोष्टीच्या सूत्राचा अर्थ म्हणजेच जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा याची त्यांना पूर्ण जाणीव झाली. आणि हा मार्ग सोपा आहे, हा मार्ग अतिशय सरळ आहे, हा मार्ग बिनखर्चाचा आहे आणि सर्वांसाठी आहे. हा मार्ग हा त्यांच्या मनामध्ये एक विचार आला आणि तेव्हापासून त्यांनी आपल्या या जगाच्या उद्धाराचं कार्य आपल्या हातून व्हावं याकरता अहोरात्र परिश्रम करून प्रचार प्रसार करायला सुरुवात केली. की जो योग आपल्याला माहीत आहे अध्यात्माचा आणि विज्ञानाचा, त्या योगाचं मूर्त रूप आपल्या समोर ढेकणे महाराज बसलेले. ते एक अभियंते आहेत आणि आज ते सिद्ध योगाचे किंवा स्वयंसिद्ध योगाचे, महायोगाचे त्या 21व्या शतकात किंवा 20व्या शतकात मागच्या शतकात एक मुख्य प्रणाली म्हणून आपल्या समोर येत आहे.
की अध्यात्म आणि विज्ञानाचा संयोग कसा व्हावा, आणि त्याचं जेव्हा एक रोल मॉडेल आपल्यासमोर पाहिजे असतं, एक मूर्त स्वरूप आपल्याला पाहिजे असतं किंवा जे मार्गदर्शन पाहिजे असतं, ते मार्गदर्शन कोणत्या रूपात सादर करायचं असेल तर महाराजांच्या रूपात आज सादर झालेलं आहे. सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी आजन्म ब्रह्मचर्याचं पालन केलं. त्यांचं आचरण शुद्ध होतं. त्यांनी भगवद्गीतेचं नित्य पठण सुरू केलं. ज्याप्रमाणे त्यांनी विज्ञानामध्ये संशोधन केलं त्याचप्रमाणे त्यांनी या सिद्धयोग महायोगामध्ये देखील संशोधन करून जगापुढे 2 गोष्टी प्रामुख्याने आणल्या. म्हणजे हा मार्ग गीतोक्त आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी देखील याच मार्गाने प्रगती केलेली आहे की जो मार्ग सर्वांना मिळू शकतो. स्वतःचं नित्यकर्म, स्वतःची योग साधना ही शास्त्राच्या अनुसारानेच त्यांनी आयुष्यभर परिपालन केले. आलेला प्रत्येक जीव मात्र या सिद्धयोगामध्ये, या चैतन्यामध्ये आनंदात आणि सुखात राहावा याकरता त्यांनी संपूर्ण आयुष्यभर जगभर या मार्गाचा प्रचार आणि प्रसार केला. हळूहळू अभ्यास करत धैर्यमुक्त बुद्धीने मनाला आत्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य गीता भाष्यात याला योगाचा हा परमविधी आहे असं म्हणतात. काका महाराजांचं सांगणं असायचं की या मार्गामध्ये आपोआपला जास्त महत्त्व आहे. प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये वाहणारा जो श्वासोच्छ्वास आहे तो श्वासोच्छ्वास म्हणजेच सिद्धयोग आणि महायोग आहे. म्हणून त्याला या साधनेबद्दलची जिज्ञासा निर्माण व्हावी, त्याला याची काहीतरी अनुभूती यावी याकरता महाराजांनी एक छोटीशी प्रणाली काढली आणि ती प्रणाली म्हणजे सिद्धयोगाचा महायोगाचा पूर्वाभ्यास. त्या पूर्वाभ्यासाचा प्रचार प्रसार करावा आणि या प्रचार प्रसाराचा हेतू काय आहे तर सर्वे सिद्धयोग दीक्षिता भवंतु. आणि सद्गुरू काका महाराजांनी याच तत्वाचं चिंतन जगासमोर मांडलेलं आहे. प्राणावर म्हणजेच आपल्या आपोआप होणाऱ्या श्वासोच्छ्वासावर मन केंद्रित करणे आणि जे होईल ते बघत राहणं असं प्रतिपादन ते करत असत. अशा प्रकारे ध्यानधारणेची पद्धत त्यांनी जगासमोर आणली. दीक्षेनंतर अत्यंत निष्ठेने 40 वर्ष साधना केल्यावर त्या आधारे नारायण काकांनी ही माहिती शब्दरूप केली. महायोग, सिद्धयोग, आश्चर्यकारक अनुभव देणारा अजब व अत्यंत सोपा मार्ग ही पुस्तिका प्रथम मराठीत प्रकाशित केली आणि नंतर हिंदी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, बंगाली, सिंधी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा अनेक भाषात प्रसिद्ध केली. भारतातल्या सगळ्यांपर्यंत महायोग पोचावा हा त्यामागचा प्रामाणिक लोकोद्धारी उद्देश. बघता बघता महायोग म्हणजेच सिद्धयोगाची दीक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली. या कार्याला दिशा मिळण्यासाठी नारायण काकांनी परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट या संस्थेची 1986 मध्ये स्थापना केली. या ट्रस्टचे ते संस्थापक आणि प्रमुख विश्वस्त होते. पुढे 1999 पासून ते पुण्याच्या वासुदेव निवासचे प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहू लागले. सिद्धयोग मार्ग प्रसारासाठी पुढे त्यांनी नाशिक आणि होशंगाबाद या ठिकाणी परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांचं चरणाधिष्ठान निर्माण केलं. वाराणसी, पिठापुरम इथेही स्वामींची संस्थानं निर्माण केली. महाराष्ट्रात अनेक जिल्हा केंद्र आणि उपकेंद्र स्थापन केली. नाशिकच्या मुख्य केंद्रातर्फे सिद्धयोग महायोगाचे साधक, अधिकारी आणि गणमान्य लोकांसाठी मे 1992 मध्ये श्री स्वामींच्या जयंतीपासून साधक संमेलनं आयोजित केली. पुढे मे 1994 आणि मे 1997 मध्येही अशीच साधक संमेलनं आयोजित केली. श्री स्वामी महाराजांची पुण्यतिथी फेब्रुवारी 2003 मध्ये वाराणसीत, फेब्रुवारी 2005 मध्ये पिठापुरमला, फेब्रुवारी 2007 मध्ये होशंगाबादला आणि फेब्रुवारी 2009 मध्ये रामेश्वरमला झाली. विशेष म्हणजे त्यांनी कारागृहातल्या कैद्यांसाठी
आणि समाजरक्षक पोलिसांसाठी देखील पूर्वाभ्यास करून घेतले. उपस्थित असलेल्या सर्व देवस्वरूप चैतन्याने भरलेल्या सर्व जणांना माझा साष्टांग प्रणिपात. धर्मशास्त्राप्रमाणे आमच्याकडे प्रत्येक व्यक्ती जी आहे जगातली ती ईश्वर स्वरूपच आहे. आता ईश्वर स्वरूप कबूल आहे. आपल्याला असं वाटतं की तुम्ही आम्हाला कशाला एवढं चांगलं म्हणता, आमच्यामध्ये पुष्कळ दोष आहे. दोष असले तरी सुद्धा एक मोठा गुण सगळ्यांच्या मध्ये आहे बरं का. कुठला हो? अहो सगळ्यांच्या मध्ये एकच देव भरलेला आहे. एक देव आहे. आम्ही तर सगळ्या देवांची निळ्या देवाची पूजा करतो. देव एक असा आहे. आमचं म्हणणं काय आहे, सगळ्यांच्या देव सगळे देव जे आहेत त्या देवामध्ये चैतन्य भरलेलं आहे. चैतन्य म्हणजे काय? प्राणशक्ती सगळ्यामध्ये आहे. अहो आहे ना. तर पुढे म्हणलं की प्राणशक्ती म्हणजे काय? अहो श्वास हो. हवा तर प्रत्येकाकडे आहे की नाही? हवा आहे आमच्या दृष्टीनं या सिद्ध योगाचा पाया आहे. या प्रणालीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी भारतभर आणि परदेशात भूतान, कुवेत, बहारीन, इंग्लंड, अमेरिका इथे प्रवास केला. इसवी सन 2007 मध्ये अमेरिकेतल्या इफ्कॉर या संस्थेने 9/11च्या स्मृतिप्रित्यर्थ घेतलेल्या शांतता सभेत त्यांनी उपस्थितांना शांततेचा अनुभव दिला. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या एकात्मिक परिणामासंबंधीच्या जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात महासंगणक तज्ज्ञ विजयजी भाटकर यांच्या समवेत नारायण काका सहभागी झाले आणि त्यांनी तरुणांना मार्गदर्शनही केलं. 2012च्या मे महिन्यात पुण्याला आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत जमलेल्या जवळजवळ 45 ते 50 देशातल्या जिज्ञासूंना नारायण काकांनी सिद्धयोग साधनेचं महत्त्व सांगितलं. हा मार्ग तळागाळातल्या सगळ्यांपर्यंत तसंच जगभर पोचावा अशा ध्येयाने त्यांनी सर्वेपि सिद्धयोग दीक्षितः भवन्तु अशी संकल्पना केली. त्यासाठीच नारायण काका आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही होते. ट्रस्टची वेबसाईट तर त्यांनी 2000 सालीच केली होती. जगभरातल्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी ते दर 3 महिन्यांनी न्यूजलेटर प्रकाशित करत होते. विविध देशातल्या जिज्ञासू अध्ययनार्थी भक्तांसाठी वेब कॉन्फरन्सिंगद्वारे महायोगाचं म्हणजेच सिद्धयोगाचं मार्गदर्शन करणं आणि ईमेलद्वारे सातत्याने मार्गदर्शन करणं अशा पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी अंगीकार केला होता. त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं म्हणजे ज्या वेळेला ते ह्या प्रसार प्रचार कार्यासाठी भारतभर किंवा बाहेर किंवा जगामध्ये हिंडले त्यांनी एकही पैसा ट्रस्टकडनं घेतला नाही. ते सर्व या गोष्टी स्वतःच्या पैशातून करत असत. एवढंच नव्हे तर त्यांच्या पुढे आलेली गुरुदक्षिणा किंवा आलेली काही भेटवस्तू जर का असेल तर ही मी स्वामींच्या वतीने स्वीकारत आहे या भावनेने ते सर्व गोष्टी ट्रस्टला परत करत असत. महायोगाची म्हणजेच सिद्धयोगाची ही चळवळ राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त व्हावी म्हणून नारायण काकांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, APJ अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती मधुकरराव चौधरी, माजी सरसंघचालक श्री सुदर्शनजी, विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह श्री भैयाजी जोशी, धार्मिक नेते श्री श्री रविशंकर, शृंगेरी तथा कांची कामकोटी शंकराचार्य या सगळ्यांच्या भेटी घेतल्या. 5 नोव्हेंबर 2012 या दिवशी महाराजांचं महानिर्वाण झालं. आपल्या पश्चात महायोग म्हणजेच सिद्धयोगाच्या मार्ग संवर्धनासाठी महाराजांनी 14 दीक्षाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. न्यासाचे सर्व विश्वस्त, साधक, कार्यकर्ते पूर्वाभ्यास प्रचाराचं काम करतात. शहरात
खेड्यात, शिक्षण क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रातही हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. नारायण काकांच्या पश्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह आदरणीय भैयाजी जोशी, आयुष मंत्री श्रीमान श्रीपादजी नाईक, राज्यसभा खासदार श्रीमान दवे यांनी नाशिकच्या आश्रमाला भेटी देऊन कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. श्री नारायण काका महाराजांचा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी साजरा होतो. सर्वेपि सिद्धयोग दीक्षितः भवन्तु या संकल्पपूर्तीसाठी सर्व विश्वस्त, साधक आणि कार्यकर्ते कटिबद्ध आहेत, वचनबद्ध आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने जिज्ञासूंना मार्गदर्शन आणि दीक्षादानाचं कार्य सुरू आहे. प्रत्यक्ष भेटीगाठी, पत्राद्वारे मार्गदर्शन, ईमेलद्वारे मार्गदर्शन, परदेशी जिज्ञासूंना स्काईपद्वारे मार्गदर्शन, असं हे संकल्पपूर्तीचं कार्य अव्याहतपणे सुरू आहे. हल्लीच्या नवीन पिढीमध्ये एक नवीन गोष्ट पाहायला मिळते की नैराश्य, व्यसनाधीनता, मनाची चंचलता, मनामध्ये येणारे विकार हे सर्व दूर व्हावे प्रत्येकाला वाटत आहे. तर सर्वांना विनंती आहे, ह्या सिद्धयोग महायोगाचा पूर्वाभ्यास आपण जर केला तर हळूहळू आपल्याला या सिद्धयोगामध्ये अनुभूती नक्की येईल आणि या सर्व दोषापासून, या सर्व आपल्या व्यसनापासून आपण आपोआप दूर होऊन जाऊ. अनेक नवीन विचारतात मंडळी की या सिद्धयोगामुळे आम्हाला काय मिळेल? तर एकच आहे की आत्मविश्वास. तुमचा स्वतःचा जो काही विश्वास आज कमी होत चाललेला आहे, तो विश्वास या सिद्धयोगाच्या अभ्यासामुळे आपोआप वाढेल आणि तुमच्या जीवनाचा सकारात्मक भाव तुमच्या डोळ्यासमोर येईल. आपण सर्वजण प्रयत्न करूया की या मार्गाचा प्रचार प्रसार अधिकाधिक व्हावा, आबालवृद्धांपर्यंत हा मार्ग जावा. श्री नारायण काका ढेकणे महाराजांच्या आशीर्वादाने न्यासाचं कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. शेवटी नारायण काकांबद्दल असं म्हणावंसं वाटतं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी आहे जगत जीवनी निरंतर. आपले साधक बंधू श्री संतोष कुलकर्णी यांनी विशेष मेहनत घेतली. आता आपण विनंती करूया श्री निखिलजी प्रभोळे यांना की त्यांनी काका महाराजांचं जीवन कार्य, त्यांचा मार्ग याविषयी आम्हाला माहिती द्यावी. व्यासपीठावरील सर्व अधिकारी वर्ग, परमपूजनीय श्री बाबा महाराज, परमपूजनीय श्री ठकार महाराज यांच्या चरणी वंदन. त्याचबरोबर समोर बसलेले सर्व ज्येष्ठ साधक बंधू भगिनी यांनाही वंदन करतो. आज या महायोग भूषण पुरस्काराच्या निमित्ताने पुणे जिल्हा केंद्राने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात परमपूजनीय काका महाराज यांचं प्रेम ज्यांच्यावर होतं, आजही आहे, आणि ज्यांचा कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि त्याचबरोबरीने साधना मार्गाशी ज्यांचा ऋणानुबंध आहे, असे परमपूजनीय श्री बाबा महाराज तराणेकर यांना यावर्षीचा महायोग भूषण पुरस्कार मिळत आहे. त्याबद्दल सर्व साधक परिवारातर्फे त्यांचं अभिनंदन. शक्तिपाताचार्य परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज यांचं यद्यद विभूती मत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तद्देवावगच्छत्वं मम तेजांश संभवम. यानुसार असामान्यत्व हे जे साधक आहेत, जे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत, यांनी तर अनुभवलेलं आहेच, परंतु जो जो त्यांच्या जवळ जाईल त्याला मी हा इतरांपेक्षा त्यांच्या अधिक जवळचा आहे असं वाटणारं हे त्यांचं व्यक्तिमत्व होतं. परमपूजनीय काका महाराजांनी अनेक साधक
बंधू भगिनी, विशेषतः तरुण वर्गाला केलेलं मार्गदर्शन आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाची झालेली जडणघडण, यामुळे आज संपूर्ण भारतातच नाही तर विदेशातही साधक परिवार जोडलेला आहे. आपण या चित्रफितीमध्ये बराचसा भाग बघितलेला आहे. परमपूजनीय काका महाराजांनी स्थापन केलेल्या या कार्यामध्ये आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटतो की सुमारे 90 देशांमध्ये हा साधक परिवार पसरलेला आहे आणि भारतामध्ये 54 ठिकाणी केंद्र उपकेंद्रांची स्थापना ही परमपूजनीय काका महाराजांनी केलेली आहे. परमपूजनीय काका महाराज यांनी सन 1986 साली परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्ट या मुख्य केंद्राची स्थापना नाशिक क्षेत्री केली. या केंद्राची स्थापना करण्याचा मुख्य त्यांचा उद्देश हा या सिद्धयोग महायोगाचा ध्यानधारणेच्या अतिशय सोप्या मार्गाचा प्रचार प्रसार हा सर्वत्र व्हावा. काका महाराज मजेनी सांगायचे की आपल्याकडे पेढ्याचं दुकान आहे, तो पेढा कसा आहे हे फक्त सांगणं आपलं काम आहे आणि तो सांगितल्यानंतर घ्यायचा का नाही हा समोरच्याने ठरवायचं. अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी ही रचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूल पायावरती त्यांनी ही उभी केली. परमपूजनीय काका महाराजांचा अनेक विविध ग्रंथांवर, विशेषतः संस्कृत वाङ्मयावर हा अभ्यास होता. त्यांचा सर्वात जास्त भर हा श्रीमद भगवद्गीतेवर असायचा. श्रीमद भगवद्गीता हे ते स्वतः जगले व जगायची कशी हे त्यांनी अनेकांना सांगितलं. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता. गीता ही म्हणायची तर असतेच, त्याचं गायन करायचंच असतं, पण ती अनुभवायची कशी हे त्यांनी संपूर्ण समाजाला सांगितलं आणि त्यांच्याकडून पूर्वाभ्यास करवून घेतला. ते नेहमी सांगायचे की बोलण्यापेक्षा पूर्वाभ्यास करवून घेण्याला अधिक महत्त्व आहे. बोलले कसे याला महत्त्व नसून पूर्वाभ्यास घेतला का हे ते सर्व साधक कार्यकर्त्यांना आवर्जून विचारायचे. परमपूजनीय काका महाराज यांचे अनेकविध गुण, अनेकविध त्यांचे पैलू हे साधकांनी अनुभवले. ते ज्या वेळेस कोणतीही गोष्ट एखाद्या साधकाला किंवा जिज्ञासूला मार्गदर्शन करायचे त्यावेळेस ते ब्रह्मवाक्य असल्याचा अनुभव हा अनेकांनी घेतलेला आहे. परमपूजनीय काका महाराज हे BSc, BE सिव्हिल, ME इन पब्लिक हेल्थ हे सगळं आपण आता या चित्रफितीत बघितलं. त्या काळामध्ये मास्टर ऑफ इंजिनियर्स कलकत्ता येथे राहून त्यांनी पूर्ण केलं आणि सेवानिवृत्ती ज्यावेळेस 31 जुलै 1985 ते सेवानिवृत्त झाले, त्याचं आपण जे बघितलं की एकही पैसा खाल्ला नाही ही अभिमानाची गोष्ट. याचा त्रासही त्यांना झाला, परंतु कोणत्याही प्रकारे नियमांचं उल्लंघन न करता त्यांनी सरकारी सेवेमधून ही सेवानिवृत्ती सुप्रिटेंडिंग इंजिनियर म्हणून घेतली. परमपूजनीय काका महाराज हे विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना विश्व बंधुत्व या संदर्भाने संघाच्या प्रार्थनेमध्ये आहे की समुत्कर्ष निश्रेय सस्यैकमुग्रम परम साधनम नाम वीरव्रतम. तर समाजाचा उत्कर्ष करता करता आपल्या स्वतःची आत्मिक प्रगती, आध्यात्मिक प्रगती कशी होईल यासाठी विशेषतः संघ स्वयंसेवकांना, कार्यकर्त्यांना, प्रचारकांना ते या मार्गाची जरूर माहिती द्यायचे. अनेक प्रचारक, अनेक
स्वयंसेवक हे त्यांच्याकडे जरूर यायचे. त्यावेळी ते या मार्गाची विश्वबंधुत्वाची चर्चा करून त्यांच्याकडूनही हा पूर्वाभ्यास करवून घ्यायचे. एक घटना नाशिकला घडली. एकदा परमपूजनीय योगीराज गुळवणी महाराज हे रानडेवाडा म्हणून काका महाराजांचं जे जुनं घर होतं, ज्या ठिकाणी ज्याला जुनं नाशिक म्हणतात, त्या भागामध्ये परमपूजनीय काका महाराज राहत असताना परमपूजनीय योगीराज गुळवणी महाराज त्यांच्याकडे भोजनास येणार होते. त्याच दरम्यान परमपूजनीय श्री गोळवलकर गुरुजींचा प्रवास हा नाशिकला काही संघ कार्याच्या निमित्ताने होता. परमपूजनीय काका महाराजांनी त्यांनाही निमंत्रण दिलं की गुरुजी, आपण माझ्या घरी जरूर भोजन प्रसादास यावं. तर त्या रानडेवाड्यामध्ये त्या दिवशी परमपूजनीय काका महाराजांकडे योगीराज गुळवणी महाराज आणि परमपूजनीय गोळवलकर गुरुजी हे एकाच दिवशी एकाच वेळेस भोजनाला आल्याचा प्रसंग आहे. आणि त्यावेळेस गोळवलकर गुरुजींनी काका महाराजांना म्हटलं की तुझ्या नियमांमध्ये मी कसा बसणार. तर त्यांच्याकडे नेसायला सोवळं उपरणं धोतर नव्हतं. तर गोळवलकर गुरुजी त्यांच्याकडची शाल नेसून भोजनाला बसल्याचा एक प्रसंग आहे. अशा प्रकारे परमपूजनीय गोळवलकर गुरुजींपासून ते सध्या असलेले पूजनीय सरसंघचालक मोहनजींपर्यंत परमपूजनीय काका महाराजांचा सर्वांशी संवाद, भेटी आणि संपर्क होता. परमपूजनीय गुळवणी महाराज यांचं जे टिळक स्मारक मंदिर पुण्याला आहे, त्या ठिकाणी एक झालेलं एकमेव प्रवचन आहे. त्याच्यामध्ये योगीराज गुळवणी महाराजांनी ही राष्ट्रोद्धारक शक्ती जी विद्या आहे, शक्तिपात विद्या, या शक्तिपात विद्येचा सर्व समाज धोरणांना लाभ व्हावा असं एक मत त्यामध्ये प्रदर्शित केलं होतं. या अनुषंगाने परमपूजनीय काका महाराजांनी सर्व राजकीय नेत्यांच्या सुद्धा भेटी घेतल्या. ते नेहमी आवर्जून सांगायचे की त्यांच्या पक्षाशी आपल्याला काहीही संबंध नाही, आपल्याला फक्त त्यांना या मार्गाची माहिती द्यायची आहे. त्यांच्यातच जर बदल झाला, त्यांच्यातच जर परिवर्तन झालं, तर ते समाजातल्या सर्व स्तरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. परमपूजनीय काका महाराजांचा ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद, होमिओपॅथीचे ते सर्टिफाईड डॉक्टर होते. आणि अशा अनेकविध त्यांच्या विविध असामान्यत्व जे पैलू आहेत ते सर्व साधकांपर्यंत, जिज्ञासूंपर्यंत यावे. परंतु ते प्रसिद्धी परांगमुख होते. त्यांना स्वतःचं नाव, फोटो कुठेही छापलेलं आवडायचं नाही. ते कार्यकर्त्यांना, साधकांना जरूर सांगायचे की हे स्वामींचं आहे, हे परंपरेचं आहे, हे माझं काही नाही. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, समशत्रोच मित्रेच शुभाशुभ परित्यागी. या प्रकारे ज्या सर्व तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, हे सर्व जे असामान्यत्व असणारे विविध जे पैलू आहेत, त्या सर्वाचं दर्शन हे परमपूजनीय काका महाराजांमध्ये वारंवार होत असे. त्यांचा असलेला जो लोकसंग्रह आहे तो सर्वश्रुत आहे. विशेषतः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या न्यायाने जे कर्म आहे, जे कार्य आहे, ते करून स्वामींच्या चरणी अर्पण करणे. परमपूजनीय काका महाराजांच्या जीवनातील एक 35 ते 40 वर्षाचा कालखंड असा आहे की ज्या कालखंडामध्ये त्यांनी स्वतःची साधना, उपासना आणि प्रसिद्धी परांगमुक्ता जो त्यांच्याकडे येईल त्याला या कार्याची, मार्गाची माहिती देणं, या व्यतिरिक्त त्यांनी त्यांची सरकारी जी सेवा होती ती सुरू ठेवून त्याबरोबरीने हे कार्य केलेलं आहे. परमपूजनीय काका महाराजांनी जे काही केलं ते त्यांच्या गुरूंसाठी. म्हणजे ज्यावेळी
अनेक साधकांशी चर्चा होते. आज परमपूजनीय काका महाराजांनी त्यांच्या सद्गुरूंना सर्वत्र नेऊन पोचवलेलं आहे. असे हे शिष्य, असे हे गुरु, असं दिव्य कार्य त्यांनी विश्वात केलं. परमपूजनीय काका महाराजांनी या कार्याच्या प्रचारासाठी 4 प्रमुख स्थानं निर्माण केली. त्यामध्ये श्री क्षेत्र काशी, श्री क्षेत्र पिठापुरम, श्री क्षेत्र नरसिंहवाडी आणि मध्य भारतामध्ये नर्मदापुरम अशी 4 स्थानांची निर्मिती केली. या सर्व कार्यातून त्यांचा एकच उद्देश असायचा, या महायोग सिद्धयोगाचा पूर्वाभ्यास. त्यांनी 14 दीक्षाधिकारी नियुक्त केले, जे या कार्याचं पुढे निर्वहन करतील. ही सर्व व्यवस्था व प्रणाली एकाच उद्दिष्टासाठी निर्माण केली. तो केवळ उद्देश म्हणजे महायोग सिद्धयोग. आणि हे सर्व कार्य आजही सुरू आहे. गेल्या 26 वर्षापासून पुणे जिल्हा केंद्रातर्फे चैतन्य मेळावा असेल आणि गेल्या काही वर्षापासून या कार्याची स्मृती राहावी, परमपूजनीय काका महाराजांचं कार्य हे समाजाच्या समोर यावं याकरता महायोग भूषण पुरस्कार अशा उपक्रमातून हे सर्व कार्य सुरू आहे. पुनश्च एकदा परमपूजनीय श्री बाबा महाराजांना हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल सर्व साधक परिवारातर्फे, सर्व कार्यकर्त्यांतर्फे आणि विशेषतः नाशिक मुख्य केंद्रातर्फे त्यांना अभिवादन, त्यांचं अभिनंदन करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. धन्यवाद निखिलजी. आपल्या उद्बोधनातनं आमच्यापैकी भरपूर साधकांच्या मनामध्ये काका महाराजांच्या विषयी प्रचंड श्रद्धा आहे, ती आज या निमित्तानं अधिक दृढ झालेली आहे. आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये खरं तर नाशिक मुख्य केंद्राचे प्रमुख विश्वस्त परमपूजनीय प्रभुणे महाराज हे आवर्जून उपस्थित असतात. तसेच आपल्या सर्वांचे लाडके परमपूजनीय राखे महाराज सुद्धा उपस्थित असतात. पण काही वैयक्तिक अपरिहार्य कारणामुळे प्रभुणे महाराज येऊ शकले नाहीत आणि परमपूजनीय राखे महाराज आपल्याच मार्गाचा प्रचार करण्यासाठी दक्षिण अमेरिकेमध्ये व्यस्त असल्यामुळे तेही येऊ शकले नाहीत. पण त्या दोघांनीही या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा कळवल्यात. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतं श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. संध्याकाळ झाली, दिवे लागण्याची वेळ आली की आपल्याला आठवतात ते प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने जे आपल्या मनामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतात, तसेच काहीसे भाव परमपूजनीय बाबासाहेब तराणेकर महाराज यांच्या दर्शनाने सुद्धा होतात. अतिशय उच्च विद्या विभूषित असलेले तराणेकर महाराज हे MSc PhD आहेत. FGMS FMGS अशा विविध पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. आपण पर्यावरण भूवैज्ञानिक असून श्री नारा महाराज तराणेकर संस्थान इंदूर, तसेच अखिल भारतीय त्रिपदी परिवार आणि चैतन्यकूट नागपूर येथे प्रमुख पदावरती विराजमान आहात. अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या आज देशात आणि परदेशात 350च्या वर शाखा आहेत आणि परमपूज्य बाबासाहेब तराणेकर महाराज हे या संस्थेचे संरक्षक मार्गदर्शक म्हणून गेले 28 वर्ष कार्यरत आहेत. वैदिक इंटिग्रेटेड जिओलॉजी अथवा वैदिक अष्टांग भूगर्भशास्त्र संहिता व विमर्श
असा एकूण 18 खंडात आपण पोस्ट डॉक्टरेट प्रबंध ग्रंथ संपादित केला असून आजही हे कार्य निरंतर चालू आहे. आपले मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेमध्ये प्रकाशित, अप्रकाशित, दृकश्राव्य म्हणजे ई बुक असे 4 खंडात दत्तपुराण भाष्यादी विमर्श ग्रंथ आणि 4 खंडात संत्य साहित्य असा संकीर्ण विषयक असे एकूण 8 खंडात मिळून 32 लहान मोठ्या ग्रंथांचे लेखन आणि प्रकाशन आपण केले आहे. आणि हे सर्व साहित्य इंदूर येथे अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. आपण संपादित केलेल्या विविध प्रसंगी, विविध विषयांवरील स्मरणिका, विशेषांक, विविध ग्रंथावरील प्रस्तावना, इंग्रजी, मराठी, हिंदी संशोधनपर लेख, शोधपत्र, संकीर्ण नियतकालिक आणि वर्तमानपत्र यातील लेख इत्यादी जवळजवळ 250 पेक्षा जास्त संख्येमध्ये असून 6 खंडात संकलित आहेत. अशा प्रकारे समग्र साहित्य 26 खंडात विभागले असून इंदूर येथे हे सर्व संशोधक आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे आत्मीय संवाद या शीर्षकाने यूट्यूबवरील चैतन्यपीठ वाहिनी वर त्यांची 251 तासांपेक्षा जास्त प्रवचन सुद्धा यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. आपल्याला विविध सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यापैकी विशेष उल्लेख करावेत असे सन्मान याप्रमाणे: पत्रकार संघ येवला पुणे यांच्यातर्फे दिलेला जीवन गौरव पुरस्कार, अखिल भारतीय कीर्तन कुल ठाणे यांच्यातर्फे दिलेला समाजभूषण पुरस्कार, आंतरराष्ट्रीय दत्तपीठ म्हैसूर कर्नाटक यांच्यातर्फे दिलेला प्रवचन निधी पुरस्कार, पुण्यातीलच सारसबाग येथील संस्थांतर्फे मिळालेला नानासाहेब पेशवे सन्मान, पुण्यातीलच स्वरूपानंद स्वामी संस्थान यांच्यातर्फे मिळालेला शंकराचार्य सन्मान, शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण महासंघ नाशिक यांच्यातर्फे दीपस्तंभ सन्मान, तसेच राजीव कुंभ छत्तीसगड शासनातर्फे मिळालेला आत्मीय सन्मान, श्री गणेश मंडळ इंदूर यांच्यातर्फे मिळालेला षष्टब्दपूर्ती सन्मान जो विद्यावाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांच्या मार्फत प्रदान करण्यात आला, तसेच श्री शंकराचार्य श्री क्षेत्र कारंजा महाराष्ट्र यांच्यातर्फे वासुदेव प्रबोधिनी सन्मान असे विविध सन्मान आपणास प्राप्त झाले आहेत. आपण श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज संस्थान गुरुडेश्वर येथील समाधी शताब्दी महोत्सवामध्ये कार्याध्यक्ष म्हणून आपण काम केलेलं आहे. अशा या अभूतपूर्व विभूतीला परमपूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज पुणे केंद्र यांच्यातर्फे परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा महायोग भूषण पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवून ह्या वेदघोषामध्ये आणि शंखध्वनीमध्ये आपण हा पुरस्कार परमपूजनीय राणेकर महाराजांना प्रदान करणार आहोत. हरि ओम आनो भद्रा कृतवो यन्दु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिदवृधे असन्न प्रायुः रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो भद्रोषो यतान् देवानां रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपासेदिमा वयं देवान् आयुः प्रतिरन्दु जीवते तान् पूर्वायान् विदाहुमहे वयं मगाम्यत्रमधिक्षमस्त्रिधाम् अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती न सुभगामयस्करतो
दीर्घतमा माम तेजो जुजुर्वान् दशमे युगे अपामर्थां यतीनां ब्रह्मा भवति सारथिः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज की जय। परम पूजनीय योगीराज गुळवणी महाराज की जय। परम पूजनीय ब्रह्मर्षि दत्त महाराज की जय। परम पूजनीय योग तपस्वी नारायण काका महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। शाल, श्रीफळ, रुपये 21,000 रकमेचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनी स्थापना ह्या कार्यामध्ये परमपूजनीय श्री नारायण काका महाराज यांचे विशेष योगदान होते आणि त्या अनुषंगाने परमपूजनीय नारायण काका महाराज आणि परमपूज्य श्री बाबा महाराज यांच्या वारंवार भेटी होत असत। हा उल्लेख इथे करणं अतिशय महत्वाचा आहे। परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर यांचेही दर्शन परमपूज्य नारायण काका महाराजांना नेहमी घडले आहे असे आठवणी परमपूज्य काका महाराज नेहमी सांगत असत। आज या महायोग भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये एक आणखीन विशेष योग जुळून आलेला आहे। तो म्हणजे परमपूजनीय बाबा महाराज तराणेकर यांनी याच वर्षी 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि आपण त्यांना प्रार्थना करूया की त्यांनी आपले विचार आणि मार्गदर्शन आपल्या सर्वांना करावं। ओम ब्रह्मणस्पते त्वमस्य दासो तस्य बोधकधारं विश्वंतभद्रयद्वन्दे मा बृहद्वादेन विदते सुवीरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा।